हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. एक शेठ होता. त्याच्या मुलाच्या पोटात दुखत होते. असह्य पीडा होत होती. अचानक घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. जो त्यांचा जाणकार होता त्याने फटाफट त्याने पाहिले लगेच इतकी पीडा आहे तर त्याने आपल्या विचाराने ऑपरेशन करून टाकले. अपेंडिक्स ऑपरेशन करून टाकले. अपेंडिक्स काढून टाकले. पीडा जशीच्या तशीच राहिली. जेव्हा ती अँटी पेन किलर बंद केली तर जशीच्या तशीच पीडा. परत त्याच प्रकाराने दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेले. त्याने काय पाहिले की ह्याने याच्या ज्या आहे ना झिल्लीमध्येच डिफेक्ट आहे. ती झिल्ली आता काढून केली. आता तरी पीडा जशीच्या तशीच राहिली. परत पाहिलं की परत लास्टमध्ये कळलं की याच्या मोठ्या आतड्यात खूप इन्फेक्शन झालंय. आता कुठून जाऊन लाखो रुपये आणणार, त्याची बर्बादी झाली. तेव्हा जाऊन त्याचा जीव वाचला आणि 2-3 महिन्यांपर्यंत अशी बर्बादी राहिली. आता काय होईल जेव्हा भक्तीशी आपण जोडले जाऊ. पुण्यात्म्यांनो, यासाठीच भगवानाचा शोध घेतला जातो. कारण की आपण खूप युगांपासून आपण पापांचे ढीग लावत आलेले असतो. पापाच्या प्रभावामुळे थोडी बहुत हानी शरीरात होऊ लागते. पण थोड्याच ट्रीटमेंटमध्ये 100 रुपयाच्या औषधात तुम्ही स्वस्थ होऊन जाल. आणि नाहीतर लाखो लागतील, पिच्छा सुटेल, पण मरण पण येईल. तर अशा प्रकारे परमात्मा तुम्हाला सहयोग द्यायला लागेल. या दासाचा खूप बिटर एक्सपिरियन्स आहे ह्या मार्गामध्ये. कारण की तेव्हाच ह्या मार्गाला, त्या परमात्म्याच्या मार्गाला, त्याच्या आदेशाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे की ह्यामुळे खूप लाभ मिळेल तुम्हाला. असा लाभ मिळेल की तुम्ही विचार पण करू नाही शकणार. भगवानाला आपण ह्यासाठीच शोधत होतो की तो आपल्याला सर्व सुख देतो. तर तो सर्व सुखदायी परमात्मा मिळालाच नव्हता. आता मिळाला आहे सर्व सुखदायी. आता तो सुखच सुख देईल. इथे दुःख होऊच शकत नाही. जसा बर्फ आहे, AC रूम आहे, तो ठीक चालला असेल तर त्यामध्ये गरमीचे काय काम. तर असं परमात्म्याचं हे कनेक्शन मिळाल्यानंतर तुमच्या परिवारामध्ये विचार करा की गरमीच्या दिवसात AC लागला आणि तो थंडीत पण काम करेल. म्हणजे ऑटोमॅटिक आहे परमात्म्याची सिस्टीम, आपल्याला हर प्रकारे सुख देईल. आपण आता प्रसंग असा चाललाय की आपण ते स्थान विसरलो जिथे जाऊन आपण सदा सुखी राहू. आणि आपण सगळे पहिल्यांदा तिथेच राहत होतो. आता काही भक्त अज्ञानामुळे, भोळे भाळे ज्यांना ज्ञान नाही, ते हा प्रश्न करत असत की एक गोष्ट सांगा, जर सगळेच इथून चालले गेले तर इथे कोण राहणार. सांगा. आता त्यांना हीच चिंता होत आहे की इथे कोण राहील सांगा. अरे इथे असा तर एक दगड आहे, फिरत राहील. आपण काय ठेका घेतलाय का या पृथ्वीचा. हा मंगळ ग्रह, हा चंद्र, हे सारे धक्के खातील आणि फिरतच राहतील. आपण आपल्या सतलोकात जाऊ. ह्या कोणाची आपण काय करणार. तर ज्याची असेल तो सांभाळेल याला. तर सांगण्याचा भाव असा आहे की आपण इतके रंगलो आहोत. इथे जसे एक भक्त भोळाबाळा, त्याच्या घरी त्याची पत्नी खूप आजारी होती, खूप फारच संकटात होती, हर प्रकारचा त्रास होता. परमात्म्याची दया झाली, दीक्षा घेतली, भगवानाच्या कृपेमुळे ती स्वस्थ झाली. त्याला समजावू लागले, भावा नाम घे भगत, नाहीतर भक्ती न करण्याने पशु बनशील, घोडा बनशील. तो घोडाबग्गी घेत होता. त्याला सांगितलं,
भावात मग तू घोडा बनशील तू. तर तो म्हणाला, महाराजजी घोडा पण बनायला पाहिजे ना, नाहीतर बग्गी कोण चालवेल. याला बग्गीची चिंता होत होती. मग म्हणाले, ठीक आहे बाबा, तू बग्गी खातर कर काम. मग त्याने उपदेश घेतला त्याने. पण आपली धारणा अशीच बनली आहे की इथे असं कसं होईल. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचा हा मार्ग खूप नीट समजून घ्या. जसं ज्या उद्देशाने परमात्मा स्वतः येत असतात त्या चांगल्या लोकातून ह्या घाण लोकात तुमच्यासाठी, तर हे किती इम्पॉर्टंट काम असेल. एकतर असे तसे ते भगवान इतक्या दुरून आले नाहीत तुम्हाला हे ज्ञान देण्यासाठी की तुम्ही इथले रहिवासी नाही आहात. सतलोकामध्ये खूप सुख आहे आणि जे सुख तुम्ही इथे शोधत आहात हे तुम्ही 1000 लाख करोडे वर्ष शोधत राहिलात तरी मिळणार नाही. एका जन्माची जर गोष्टच सोडा. आणि इथे काय अवस्था आहे तुमची त्याच्याशी आपली ओळख करून देतो. इकडून काळाचे दूत पण आपल्या खूप काळ प्रेरणेमुळे अज्ञानाचा प्रसार करत आहेत जागोजागी. आणि पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने इथे येऊन म्हणून आपल्याला हे ज्ञान सांगितले की आपण त्याची लेकरं आहोत. आणि हा जो काळ आपला दुरुपयोग करतो आहे, आपण ह्याची लेकरं नाही आहोत. आपल्या लेकरांना कोणी असं दुःखी करू शकतो? कोणाचा पाय तुटला, कोणाचा डोळा फुटला आणि कोणाचा हात तुटून गेला, कोणाचा मुलगा मेला, कोणाची मुलगी मरून गेली, कोणी कॅन्सरने पीडित आहे, कोणी पशुपक्षी बनून गाढव कुत्रे बनून विष्ठा खात आहेत, मूत्र खात आहेत. हे तर कोणी आपल्या लेकरांना असे दुःखी करू शकतो? तर ह्या भगवानाला आपण आपला परमात्मा नाही मानू शकत. इथला जो स्वामी आहे तो काळ आहे. ह्याचा उद्देश आपल्याला पीडित करणं आणि विचलित ठेवणं आहे. भ्रमित ठेवायचं होतं की यांना भगवानाचे ज्ञान न हो आणि कुठे हे पळून न जाओ. तर ह्याच्या आधी हे आपले संत पाठवले. आपण आपली ती पण लेकरं आहेत परमात्म्याची, संत आहेत. जसे काही त्या काळामध्ये फसून गेले, ते त्या अज्ञानाचे मास्टर बनून गेले, त्या अज्ञानाचा जागोजागी प्रचार करू लागले. भोळे आत्मा त्यांना संत महात्मा मानून त्यांच्या एक एक वचनाला शिरोधार्य मानले. आता जेव्हा हे सच्चे ज्ञान येते आहे तर जुना पेंट निघत नाही लगेच. तर दासावर दया केली परमात्म्याने की प्रथम ह्या सगळ्या संत ग्रंथांचं ज्ञान करवलं. मग ह्या संतांची वचनं बघितली की हे काय सांगतायत, आपले सद्ग्रंथ काय सांगतायत. मग समजलं की बाबा हे तर चुकीचे करत आहेत सगळं काम. हे तर आसपास पण नाहीत सद्ग्रंथांच्या. 1, 2, 3, 4, 10 शेकड्यांच्या संख्येत या संतांचा इतिहास, ह्याचं ज्ञान दासाने वाचून बघितलं. कदाचित हा तर चांगला महात्मा दिसतोय, ह्याचं कदाचित ठीक मिळून जाईल. मग जे निघून गेले इथून महापुरुष, ज्यांचा खूप बोलबाला होता, हे महर्षी दयानंद सारखे नकली, ह्यांच्यामुळे खूप प्रभावित होता दास. आणि दासाने यांचे सत्यार्थ प्रकाशला ह्या उद्देशाने ह्या तत्वज्ञानाच्या प्राप्तीनंतर वाचले. आधी पण वाचले होते, पहिले समजत नव्हते काहीही की ह्या महापुरुषांची वाणी आपण नाही समजू शकत. ह्या असा विचार करून ठेवून टाकत होतो याला. असेच ही पुराणे पण ठेवून देत होतो की बाबा ही तर भगवानाची माया आहे, आपण काय समजू शकणार. आणि मग दासाचे परमात्म्याने ते डोळे बनवून दिले तत्वज्ञानवाले. त्या दृष्टीने जेव्हा त्यांना बघितले, त्या चष्म्याने, त्या तत्वज्ञानाच्या चष्म्याने, तेव्हा बघितले की अरे नाश करून ठेवलाय सगळा. कख पण नाही यांच्याकडे, ना तर वेदांचं ज्ञान, ना सांसारिक, ना व्यावहारिक गोष्टी ठीक या लोकांच्या. तर हा खूप चिंतेचा विषय झाला. आणि ह्या सत्यार्थ प्रकाश दासाने ह्यासाठी वाचला होता की हे महापुरुषांचं लिखाण आहे आणि या महापुरुषाच्या विचारांना सगळे मानतात. आणि हो, परमात्मा दया करू दे आणि कबीर परमेश्वराच्या वचनांचं समर्थन मिळून जाईल. तर मला हे ज्ञान पुढे नेण्यासाठी खूप सुविधा होऊन जाईल की बघा सत्यार्थ प्रकाशमध्ये महर्षी दयानंद सुद्धा असंच बोलत आहेत. मग पाहिलं तर हे महर्षी दयानंद सारखा नकली तर बघितला नाही मी. अरे काय गजब आहे. एक पण व्याख्या वेदांशी किंवा कशाशीही मेळ खात नाहीये सद्ग्रंथांशी. तर खूप दुःख झालं.
तर ह्यासाठी मग जनतेच्या समोर ठेवणं सुरू केलं की ही ओरिजिनल नोट आहे, आपल्या सद्ग्रंथ ओरिजिनल नोट आहे आणि ही डुप्लिकेट नोट आहे ह्या संतांची, ज्यांना तुम्ही ओरिजिनल मानून ग्रहण केली आहे. आता प्रारंभी तर दासाला खूप कठीण गोष्टींचा सामना करावा लागला, कारण की श्रद्धाळू लोक असं म्हणतात की कोणाची निंदा करायला नाही पाहिजे, आपलं ज्ञान सांगा. अरे आपलं आपलं सगळं सांगतील तर सगळेच आपली दवंडी पिटवतील, आपापला राग, मग ते ज्ञान कुठं राहिलं? तो जसं सांगतोय तसं चालतच राहिलं होतं. पुण्यात्म्यांनो, जसं एकदा कोणीतरी 500-500च्या नोटा नकली छापल्या आणि त्या मार्केटमध्ये पोहोचल्या. त्यांचा शोध घेतला सरकारने, तर मग जनतेला फसवणुकीपासून वाचवण्यासाठी एक समाचारपत्रांच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून ओरिजिनल आणि डुप्लिकेट दोन्ही दाखवल्या. त्यांच्यातील भिन्नता दाखवली. ओरिजिनल असं दिसतं, डुप्लिकेट असं दिसतं. तर काय सरकार काय निंदा करताय? एक महापरोपकार करून ठेवला, नाहीतर लाखो लोक फसवले गेले असते, गरीब व्यक्ती मारले गेले असते, ज्यांचे 5-7 हजार रुपये असतात ते ठग सगळे नकली कागद म्हणून गेले असते. तर पुण्यात्म्यांनो, दासाचा हाच प्रयत्न समजून घ्या. हे पुरे विश्व याद करेल ह्या दासाला. ठीक आहे, दासाला खूप त्रास झालाय. ह्या सच्चाईला समोर आणण्यासाठी, ज्ञान समोर आणण्यासाठी सहयोग होता कबीर भगवानांचा. पण दास त्यांचा बैल आहे आणि त्याच आधाराने ही गाडी खेचत रुळावर चढवली आहे. पहिल्यांदा तर खड्ड्यात चिखलात घालून ठेवली होती आणि ह्यामध्ये बरीच संकटे आली दासावरती. बरोबर आमची लेकरं जी परिचित झाली होती त्यांनी खूप सहयोग दिला आपल्या भावा बहिणींना समजावताना. तिथपर्यंत हा संदेश भगवानांचा पोहोचवण्यासाठी खूप सहयोग दिला आहे. आणि तुमचेसुद्धा हे कर्तव्य बनते की ही सच्चाई जी आहे आणि सच्चं ज्ञान आहे, याने पुऱ्या विश्वात शांती होईल. प्रत्येक प्राण्याचं कर्तव्य बनतं. पहिल्यांदा तुम्ही चांगल्या तऱ्हेने समजा दासाच्या विचारांना, सद्ग्रंथांना आणि त्या पुरुषांचे विचार ज्यांची दास तुम्हाला ओळख करून देतो की त्या महापुरुषांनी पण अशी साधना केली, त्यामुळे त्यांना मोक्ष मिळाला. तर ते चांगल्या रीतीने समजून मग आपण समजा आणि मग बरोबर इतरांना पण ट्राय करा प्रेमाने. हा मार्ग काही बलपूर्वक करण्याचा नाही होत, हे ज्ञानाने होईल. आणि काळ भगवानाने एक प्रार्थना केली होती परमात्म्याच्या समक्ष, कबीरजींच्या समक्ष, की हे परमात्मा, आपण 4थ्या युगात जेवढे पाहिजे तेवढे जीव घेऊन जा, पण एक दया करा बा परमात्मा, की जोर जबरदस्ती नका करू. सत्कलियुगात जेव्हा तुम्ही घेऊन जाल, आपलं ज्ञान द्या. तुमचं ज्ञान ग्रहण करतील ते आपले होऊन जातील आणि माझे ज्ञान जे मानतील ते माझ्यापाशीच राहू दे. माझे आहारी बनून राहोत. जबरदस्ती नका करू आणि आपले ज्ञान समजावून कितीही घेऊन जा. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणाले होते, ठीक आहे बाबा, ज्ञानाविना तर मी घेऊनच नाही जाऊ शकत आधीच, आणि तसंच घेऊन जाईन तर ते तिथे टिकणार नाहीत, परत येतील वापस. आधी तिथेच तर राहत होते. तर परमात्म्याला माहीतच होते की ज्ञानाने दृढ करीन ह्यांना. आणि इथल्या दुःखांनी हे थकून गेले असतील, इथल्या ह्या कोठी बंगल्यांनी पण थकून गेले असतील. तुम्ही बघत आहात की विदेशात सगळ्या सुविधांची साधनं वैज्ञानिकांनी बनवली आणि ते काय म्हणतात, कालव्याच्या किनारी फिरून शांती प्राप्त करतात, त्या भल्या मोठ्या खोल्या व सगळ्या सुविधांना सोडून. जर हे आधीच आपल्या आवाक्यात राहिले असते तर कशालाही डोकेदुखी झाली असती, कशाला गोळा केली. तर अशी ही शांती होणारच आहे तिथे. हे तर एक तुफान उफान आहे. ह्या काळाने टाकलेले, हे बनवा, ते बनवा, रिमोट बनवा, ह्याने सुख होईल. कसं सुख होईल? सुख तर परमात्म्याच्या भक्तीने होईल. येणाऱ्या कष्टांपासून बचाव होईल, त्याने सुख होईल. तर प्रसंग असा चालू आहे, तिथेच येऊयात, की परमात्म्याने येऊन आपल्याला ज्ञान दिलं आहे की सतलोकामध्ये तुम्हाला कोणतंही दुःख नाही आणि तिथे चला, तिथे जाऊन तुम्हाला परमशांती मिळेल. आणि परमात्म्याने सांगितलं होतं की जसं आपलं ज्ञान देऊन तुम्ही इथून घेऊन जा. जसं वेदांमध्ये
प्रमाण आहे. तुम्हाला खूप वेळा दाखवलं आहे, वेळ आल्यावर दाखवू आज पण, की तो परमात्मा सतलोकातून गती करून येत असतो. तो 3 प्रकारच्या शरीरात सगळ्या आपल्या प्राण्यांची, सगळ्या ब्रह्मांडांची तो देखभाल करत असतो, पालन पोषण धारण पोषण करत असतो. एक शरीर आहे, मनुष्य सदृश्य आहे परमात्मा, नरनारायण देह आहे. हे शरीर मनुष्यालाही परमात्म्यासारखेच मिळाले आहे, पण त्याचे सामर्थ्य, परमात्म्याची शक्ती, त्याचा नूर इथे विशेष आहे, वेगळा आहे, आपल्यापेक्षा जास्त. म्हणून तर परमात्मा आहे. एक आत्मा, एक परमात्मा, तर आपोआप 2 झाले. एक श्रेष्ठ आत्मा, एक आत्मा सिंपल. तर असेच एक राजा, एक मनुष्य, एक नागरिक आहे, एक राजा आहे. चेहरा दोघांचा एकसारखा आहे. मनुष्य दोघेही आहेत, परंतु त्यांच्या सामर्थ्यात दिवस व रात्रीसारखा फरक आहे. असेच परमात्मा आणि जीव समजा. जीव आहे, एक नागरिक आहे. परमात्मा आपला राजा आहे, तो मालक आहे, तो जनक आहे, तो पिता पण आहे. त्याच्यात तर सर्व गुण आहेत. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू च सखा त्वमेव. तर त्याच्यामध्ये सगळे गुण आहेत. परमात्म्यामध्ये तो सगळ्यांचा भ्राता पण तोच आहे, माता म्हणजे जनक पण तोच, पालक पिता पण तोच आहे, बंधू खरा साथी पण तोच आहे, आणि मित्र पण तोच आहे. बंधू म्हणजे बंधुभाव पण तोच आहे. तर त्यांनी, त्या परमात्म्याने आपल्याला हे ज्ञान दिले की तुम्ही सतलोकामध्ये राहणारे आहात. मग तुम्ही तिथे चला. तर काळ म्हणाला होता की तुम्ही तुमचे ज्ञान देऊन घेऊन जावे. परमात्मा जोर जबरदस्ती नका करू. आता जसे हा परमात्मा सचखंडापासून चालत येत असतो, तो 3 प्रकाराने आपले जीव शरीराच्या स्थितीत 3 प्रकारच्या शरीरात काम करत असतो. मनुष्य सदृश्यच आहे तो. जसे एका शरीरामध्ये तो सतलोकात राहतो, स्थायी रूपात, करोड सूर्य मिळवले करोड चंद्रमा त्याच्या एका रोमकुपीत असतात. इतका प्रकाश आहे. ती पण फिकी पडेल समजा, आणि तख्तावर विराजमान आहे. जसे राजा बसतो, जसा मुकुट वगैरे धारण करून परमात्मा, वरती श्वेत छत्र आहे, सफेद मुकुट आहे परमात्म्याचा, सफेदच सिंहासन आहे सारं त्याचं, तिथे विराजमान आहे. आणि दुसऱ्या रूपात तो काय करतो, एकतर शिशुरूप धारण करून प्रत्येक युगात येत असतो, आणि एका सरोवरामध्ये कमळाच्या फुलावर विराजमान झालेला असतो. तिथून कोणी निस्संतान दाम्पत्य त्यांना घेऊन जातात. प्रत्येक युगात अशीच लीला असते. आणि मग तो कुमारी गायीचं दूध पित असतो. कुमारी गाय दूध देत असते, परमात्मा पितात, त्याच्या पालनपोषणाची लीला अशी पुरी होते. त्या कुमारी गायीचं दूध कुठून येतं, ते सतलोकातून येतं. आणि मग ही तर दुसरी स्थिती झाली परमात्म्याच्या शरीराची. मग हळूहळू मोठे होतात, छोटे वय असतानाच प्रचार सुरू करतात. परमात्मा जे आपल्या त्या देशातून घेऊन सतलोकातून येतात. वेदात लिहिलं आहे की परमात्मा सतलोकातून चालत येतात, ते तिथे 3ऱ्या मुक्तिधामामध्ये राहतात, सतलोकामध्ये. तिथून गती करून येतात आणि इथे चांगल्या आत्म्यांना भेटतात. काय उद्देशाने येतात? उपदेश करण्यासाठी, तत्वज्ञान समजवायला येतात. तर शिशुरूप धारण करून परमात्मा येतात प्रत्येक युगामध्ये. तर हळूहळू मोठे होतात, आपल्या ज्ञानाचा प्रचार करतात. ही दुसरी स्थिती. आणि 3ऱ्या स्थितीत ते कसे येतात शरीरामध्ये? जसे कुठेतरी महात्म्याच्या रूपात प्रकट होतात. जसे जिंदा महात्म्याच्या रूपात कलियुगात ते जास्त आले आहेत. आणि जिंदा महात्म्याच्या रूपात ते कधीही येऊन कोणत्याही भक्ताला, चांगल्या आत्म्याला भेटतात. कोणकोणत्या चांगल्या आत्म्यांना भेटले? आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय मुलुकदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, गांव छुड़ानी, जिल्हा जज्जर, हरियाणा वाले, आदरणीय घिसादास साहेबजी, गांव खेकडा आणि जिल्हा मेरठ, उत्तर प्रदेशमध्ये. यांना भेटले जिंदा महात्म्याच्या रूपात येऊन. आणि त्यांना सतलोकात घेऊन गेले, सचखंड. आणि तिथे जाऊन मग त्यांना परत सोडले, कारण की ते दृढ भक्त होते. दृढ भक्तांना भेटतात, चांगल्या आत्म्यांना भेटतात, ते जेणेकरून त्यांना मिशनमध्ये सहयोग देऊ शकतील. तर ते स्टेनलेस स्टील होते.
जे त्यांना सांगून टाकले दात्याने ते फायनल त्यांच्यासाठी. सगळे जग एका बाजूला आणि ते महापुरुष एका बाजूला. जसे तुम्ही जन्मसाखी भाई बालेवालीमध्ये बघितलं, परमात्मा त्या यथार्थ मंत्राचा स्वतः जप करत होते नानक साहेबजी. आणि मग त्यांचे बघून त्यांचे शिष्य मर्दानाने पण तो जप सुरू केला, तर त्याला असा झटका दिला की तो मेला असता, बुडाला असता समुद्रात. एक बस अशी घाबरला मर्दाना, तर त्याला सांगितलं की तू नक्कल नको करू माझी, करणी बघू नकोस, मी जे सांगतो त्या गुरु आज्ञेचे पालन कर. तर ते दृढभक्त होते. कोणत्या विशेष सामाजिक समाजाला सतनाम नाही सांगितले त्यांनी. समाज आपल्या स्थानावर, भगवान आपल्या स्थानावर आहे. तर ते भगवानाची लेकरं होती, दृढ भक्त होते, दृढ व्यक्ती होते, श्रेष्ठ आत्मा होते. त्यांचा उद्देश हा नव्हता की बाबा हे न सांगितल्यामुळे काही हानी समाजाला होईल. नाही, ते तसं होतं, तसं चाललं होतं. आता त्याने खूप नुकसान झाले असते जर ते डिक्लेअर करून जाते. आज हे सगळे नकली पंथ, हा सतलोक, हे महिमा गाणारे, काळाच्या द्वारे चालणारे सगळे नकली पंथ आता गुरुग्रंथ साहेबात वाचून हेच नाम देत राहतात. असा झटका दिला की घाबरला सगळा पूर्ण शीख समाज की खबरदार, हा नाम जप केला तर. मर्दानाने केला होता, मेला असता. आता गुरुजींचा आदेश आहे, त्यांच्या आज्ञेची अवहेलना होईल अशी भीती निर्माण केली. काय ते आपले हितैषी नव्हते, ते परमहितैषी होते. ते पूर्ण जाणून होते की आग लागेल जर हे मंत्र देऊन टाकले तर नाशच होईल या गोष्टीचा. तर असे दृढ भक्तांना परमात्मा येऊन भेटतात. तर ही तिसरी स्थिती होती त्यांची. आता त्यांना सल्ला दिला होती की वेळ आल्यावर ती ते परत देतील परत आपल्या लेकरांना. आता जसं कोणताही हिंदू धर्म बघा, शीख धर्म बघा, विशेष करून ह्या दोन्ही धर्मात दास बघतोय. बाकी मुसलमान धर्मात आणि ईसाई धर्मात काय क्रिया आहेत इतके त्याच्याविषयी विशेष दासाला माहिती नाही. इतके नक्की आहे की तो मुसलमान धर्माचे लोक ते पण बळी चढवतात, काही हिंदू समाजाचे पण चढवतात. ह्या चुका आहेत दोघांच्या. पण इथे दास बघतो आहे की इथे विशेष धर्माची व्यवस्था आहे. जसे शीख समाजामध्ये वाणीचा पाठ आणि तिथे त्यांचा लंगर चालतो धर्माचा, हा धर्मयज्ञ म्हणवला जातो. हे 2 धर्मयज्ञ करत असत बसे. एकतर हा धर्म 2 यज्ञ करत असत, एक धर्मयज्ञ आणि एक ज्ञानयज्ञ, वाणीचा पाठ. तर ह्याने काय होतंय, मोक्ष नाही मिळू शकत सगळे जन्मसुद्धा या क्रियांमुळे, पण मनुष्याच्या शरीराची संख्या वाढत जाते. आता ते असेच हिंदू धर्मामध्ये जसे गीतेचा पाठ करतात, डेली एका अध्यायाचा पाठ करा, किंवा जसं कोणी आपलं धर्मपुण्य करत असतात, कोणी भंडारा करतात कुठेतरी गावागावात, नगरात, हे असं चालत असतं. ह्या क्रियांमुळे होतं काय की मनुष्य जीवन मिळून जातं. परमात्म्याची वाणी आहे सूक्ष्म वेदामध्ये की धर्म तो 10 का नहीं और 10 के तीनों लोग खैरायत में खैर है कीजिए आत्मभोग. आणि दुसरं असं होतं, तर याने काय होतं, जसं यज्ञ आहे हे ग्लुकोज आहे. एक रोगी आहे, जसं दासाने सांगितलं की आपल्याला जन्म आणि मृत्यूचा दीर्घ रोग लागलाय. हा दीर्घ रोग त्याच ट्रीटमेंटने जाईल जो महापुरुषांनी स्वतः प्रयोग केला आणि परमात्म्याने येऊन सांगितला. आणि आता ह्या दासाला ह्या मार्गाचा मास्टर बनवून टाकला, डॉक्टर बनवलं, सर्जन बनवून टाकलं. आता दासाकडे तो मार्ग आहे, ती सारी व्यवस्था आहे. आणि त्या महापुरुषांनी काय केलं की ह्या सगळ्या मानव समाजाला ग्लुकोज लावून टाकलं. ग्लुकोज जे असतं ते रोगाचा नाश करत नाही, हे शरीराला नष्ट होण्यापासून वाचवत असतं, पाण्याच्या कमीची पूर्ती करत असतं. जसं सर्जन किंवा डॉक्टर कुठे बाहेर गेला असेल आणि इमर्जन्सी केस येत असतात, हे कंपाऊंडर आणि दुसरे त्यांना विचारत असतात की असे असे रोगी आहेत, काय करावं. तर सांगतो की याला ग्लुकोज लावून टाका आणि हे इंजेक्शन देऊन टाका, तेवढ्यात मी येतो. तर तो 1-2 तास किंवा पुढच्या दिवशीसुद्धा येतो. तर ते ग्लुकोज लावल्यानं ते
शरीर त्याचं नष्ट होत नाही. मग चेक करून जी ट्रीटमेंट द्यायची आहे ती डॉक्टर देईल. रोग जाईल त्या डॉक्टरच्या त्या ट्रीटमेंटमुळे किंवा ऑपरेशनमुळे, जे काही त्याला वाटेल त्या सर्जरीमुळे. ग्लुकोज त्याला रक्षण देत राहील, शरीराचा नाश नाही होऊ देणार. तर ह्या मानव समाजाला तो महापुरुष ग्लुकोज लावून गेला ह्या युगांचं ओनली. बस ही ट्रीटमेंट नाही दिली त्यावेळेला, कारण की काही अशी स्थिती होती. तर आता परमात्म्याने ह्या दासाला पाठवून दिलं, तो डॉक्टर बनवून, तो सर्जन बनवून, आणि आदेश देऊन टाकला. त्यांना मनाई केली होती की सतनाम नाही द्यायचं. दासाला आदेश देऊन टाकला की आता हे सतनाम आणि देऊन टाक सारनाम, वेळ आली आहे मधल्या पिढीची. बोलो सतगुरुदेव. तर पुण्यात्म्यांनो, असा प्रसंग चालू आहे की ह्या दृढात्म्यांनी परमात्म्याच्या प्रत्येक आज्ञेचं पालन केलं. आता जशी गोष्ट चालू आहे की ज्ञान देऊनच तुम्ही घेऊन जावं आपल्या लेकरांना. आपलं ज्ञान स्वीकार करू आपलं. आता जसं परमात्मा भेटले होते हजरत मोहम्मदला, ज्यामुळे मुसलमान धर्म चालला. आता तो चांगला आत्मा होता, दृढ भक्त नव्हते ते. आता इथे त्यांचे लाखो शिष्य झाले होते. परमात्मा त्यांना आले, भेटले, जसे ते आपल्या विधानानुसार चांगल्या आत्म्यांना भेटतात. तमारू स्वर्ग में जा बैठू पाताल, कह कबीर में खोजता फिरूं ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल. हजरत मोहम्मदजींना भेटले. म्हणतात की हजरत मोहम्मदजींना आम्ही तिथे घेऊन गेलो, सतलोकामध्ये. इच्छारूपी तिथे राहिले नाही ते. उल्ट मोहम्मद मैल पठाया, गुज बीरज एक कलमा लाया, रोजा बंग नमाज दई रे, बिस्मिल की नई बात कही रे. आता जसं परमात्मा म्हणतात, आम्ही हजरत मोहम्मदना घेऊन गेलो, जैसे नानक साहेबजींना घेऊन गेलो, गरीबदास साहेबजींना घेऊन गेलो, धरमदास साहेबजींना घेऊन गेलो, आणि घिसादास साहेबजींना, दादू साहेबजींना घेऊन गेलो, मुल्कदास साहेबजींना घेऊन गेलो. मग सोडून दिलं. त्यांना दृढ होऊन भगवानाची प्रत्येक गोष्ट स्वीकार केली. त्यांनी तिथेच सांगून टाकलं होतं की भगवान आम्हाला इथेच ठेवा. परंतु हजरत मोहम्मद तिथे नाही राहिले. आपल्या मर्जीने ते म्हणाले, नाही मी इथेच ठीक आहे, आणि तिथे पण मला खूप प्रचार करायचा आहे, खूप अजून तर काम अपूर्ण राहिलंय. आता परमात्म्याने विचार केला, चल इसको कुछ राहत दे देते हैं. त्यांना काय सांगितलं मग परमात्म्याने की रोजा बंग नमाज देई रे, बिस्मिल की नई बात कही रे. हजरत मोहम्मद जेव्हा पहिल्या वेळी गेले तेव्हा तर ते काळापर्यंत सीमित होते. पडद्यामागून आवाज आला होता, नमाज करा. 50 नमाज करण्यास सांगितले होते. मग परत प्रार्थना केली की काही कमी केले, परत ती प्रार्थना केली, परत काही कमी केले. लास्टमध्ये 5 वेळच्या नमाजाचे फायनल झाले होते की 5 वेळा तर नमाज करावाच लागेल तुम्हाला. आणि रोजा म्हणजे व्रत, आणि बांगचा आवाज लावा, हे भगवान दया करावी. आवाज लावून, आवाज ही साधना करणे. तर म्हणतात की हे हजरत मोहम्मदजी जिथून हा आदेश घेऊन आले होते, त्यामध्ये सुद्धा त्या काळ भगवानाने सुद्धा यांना बिस्मित करण्याचा आदेश नव्हता दिला. काय सांगितलंय की रोजा बंग नमाज देई रे, बिस्मिल की नई बात कही रे. आणि मग काय सांगतात की एक वेळा हजरत मोहम्मदजींनी, आता पुण्यात्म्यांनो, जसं तुम्ही पाहता ना, चुंबकाला एखादा लोखंडाचा तुकडा लावला जाईल थोड्या वेळासाठी, तो पण अस्थायी चुंबक बनून जातो. पण तो स्थायी नाही बनत, थोड्या वेळाने त्याचे गुणधर्म समाप्त होत जातात. असेच हे जितके सुद्धा महापुरुष त्या परमात्म्याला भेटले होते, त्यांना घेऊन गेले होते, सतलोकाहून परत सोडले होते, यांच्यामध्ये सिद्धी आल्या होत्या. आपोआप येत जातात त्या परमात्म्याच्या संपर्कात आल्याने, वरून त्या लोकातून परत येण्याने. एवढं तर आपोआप इतक्या चिकटून जातात ह्या सिद्धी, असंख्य सिद्धी पडून आहेत. तर तिथून जेव्हा हा परत आला
हजरत महम्मदमध्ये सिद्धी आली, वचनामध्ये पण सिद्धी आली, तर त्याने एक दिवशी एक गाय मारून टाकली. पहिल्यांदा तर एका बकऱ्याला मारलं वचनाने, तो बकरा मरून गेला. बकरेवाला रडू लागला की मी तर गरीब माणूस होतो, हे काय होऊन बसलं. लोक जमा झाली, मग त्या बकऱ्याला जिवंत करून टाकलं वचनाने. आनंद झाला सगळ्यांना, लाट पसरली की बाबा हजरत महम्मद तर खरंच नबी आहेत, खूप सिद्धी आहे त्यांच्यामध्ये, मेलेल्या बकऱ्याला जिवंत करून टाकलं. त्यांच्या खूप दूरपर्यंत गोष्टी पसरल्या आणि त्यांचे अनुयायी होते जागोजागी, ते चर्चा करू लागले. लोकांनी हरकत घेतली, कारण की विरोध खूप होता. ते म्हणाले की आम्ही तेव्हाच समजू जेव्हा तू गाय मारून जिवंत करून दाखवशील, आमच्या समोर कर. तेव्हा हजरत महम्मदने ती गाय, सगळे एकत्र जमले आसपासचे लोक, वचनाने ती गाय मारून टाकली. ती मरून गेली. आता तिला जिवंत करण्याची वेळ आली, ती जिवंत नाही होऊ शकली. तेव्हा परमात्मा म्हणतात कि तब हम मोहम्मद याद किया रे. तेव्हा हजरत महम्मदने माझी आठवण काढली. तब हम मोहम्मद याद किया रे, शब्द स्वरूपी हम बेग गया रे. परमात्मा म्हणतात की तिथे शब्द स्वरूपाने पोहोचलो आम्ही एका सेकंदात, पण इतर कोणाला दिसू शकलो नाही. फक्त हजरत महम्मदला मी दिसू शकत होतो. मुई गऊ हमने तत्काल जिवाई, और तब मोहम्मद के निश्चय आई. त्या मेलेल्या गायीला मी जाऊन तात्काळ जिवंत केलं. तेव्हा मोहम्मदजींना विश्वास वाटला की कबीर खरंच हे तर परमात्म्याचे प्रतिनिधी आहेत. म्हणतात की जब मोहम्मद के निश्चय आई, तुम कबीर अल्लाह दरवेशा, और मोहम्मद का तब गया अंदेशा. नंतर काय म्हणतात कि नबी मोहम्मद नमस्कार है, राम रसूल कहाया, 1,80,000 को सौगंध जिन नहीं कर चलाया. अरस कुरस पर अल्लाह तकत है, अरस के कुरस पर, आकाशाच्या अंतिम टोकापर्यंत अरस कुरस पर अल्लाह तकत है. त्या परमात्म्याचं स्थान आहे जिथे कबीर साहेबांचे आपले स्थान आहे. और खालिक बिन नहीं खाली, त्या परमात्म्याच्या दृष्टीत सगळे प्राणी आहेत, त्याच्यापासून कोणीच वाचले नाहीयेत. और वो पैगंबर पाक पुरुष थे साहेब के अब्दाली. आता काय सांगतात की तुम्ही हजरत मोहम्मदचे नाव घेऊन गाय मारत आहात. ही गाय जी मानता आहात, दिवस विशेष करून गाय मारत असता, तर त्यांनी गौ शब्दाने मारली होती आणि शब्दाने जिवंत केली होती. कारण की लोकांनी असा विचार केला होता की जर महम्मदने जिवंत करून दिली तर त्याच्यासाठी परत सांगितलंय की मारी गौ शब्द के तीरम, वचनाच्या तीराने मारली. और ऐसे होते मोहम्मद पीरम. ते मोहम्मद पीरम असे होते. और शब्द फेर जवाई, अनसा राख्या गोसत नी बाखा, ऐसे पीर मोहम्मद भाई. आता परमात्मा पहा, आपण तर सगळं काम करून टाकलं, मग त्याला शाबासकी देतायत. अरे हजरत मोहम्मद तर असे महापुरुष होते, त्यांनी वचनाने गाय मारली होती आणि वचनाने जिवंत करून दिली. मांस नाही खाल्लं, त्यांनी जीवाचं रक्षण केलं. तुम्ही तर मांस खाताय त्याचा आडोसा घेऊन. तर त्यासाठी म्हणतायत की वो पैगंबर पाक पुरुष थे साहेब के अब्दाली. ते महापुरुष होते, पवित्र आत्मा होते. तुम्ही त्यांच्या आड हे पाप करता स्वतः आणि नाव त्यांचे घेता. नबी मोहम्मद नमस्कार है, राम रसूल कहाया. ते तर आदरणीय महात्मा होते, महापुरुष होते, परमात्म्याचे नबी म्हणवले. और 1,80,000 को सौगंध, त्या शपथ आहे, त्या 1,80,000 मुसलमान बनले होते जे साधेसुधे होते. त्यांनी करवत नाही चालवली, त्यांनी जुलूम नाही केला ज्याची तुम्ही सुरुवात करून ठेवली आहे. आणि म्हणतायत अर्श कुर्स पर अल्लाह तकत है, खालिक बिन नहीं खाली, और वो पैगंबर पाक पुरुष थे साहिब के अब्दाली. ते तर पवित्र आत्मा होते, परमात्म्याच्या कृपेला पात्र होते. तर अशा प्रकारे परमात्मा हे सांगू इच्छितात की ज्ञानानेच आपण तिथे घेऊन जाऊ. आता जसे हजरत महम्मदला घेऊन गेले ते दृढ नव्हते, चांगले आत्मा होते, तसे भेटले भगवानाला स्वभाववश, पण तिथे नाही राहिले. आणि आता बघा ही कहाणी कशी बिघडली यानंतर इथे. तर अशा प्रकारे ह्या ज्ञानानेच आपण सतलोकात जाऊ.
कारण की आपल्याला हा दृढ विश्वास असेल की हे जे ज्ञान दिले जात आहे ओनली या दासाचे नाही आणि केवळ एक बनावट इतिहासाचे नाही, हे स्वतः गॉड गिव्हन परमात्म्याने येऊन सांगितले आणि आपले साक्षीदार बनवले सतलोकात घेऊन जाणं आणि परत सोडलं त्यांना. आणि त्यांनी हेच सांगितलं काय सांगितलं? मन तू चल रे सुख के सागर, जा शब्द सिंधू रत्नागर. आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा सचखंडामध्ये घेऊन गेले होते आणि मग त्यांना परत सोडलं होतं, आपला साक्षीदार बनवलं होतं, त्यांना समजावलं होतं, बेटा या काळाच्या जाळ्यात फसलेले आहेत तुमचे सगळे भाऊ बहिणी आणि त्यांना समजवायचं आहे. हे ज्ञान मी तुला दिलं आहे, याला प्रमाणित करून जा. आता गरीबदास साहेबजींची वाणी आता 150-200 वर्ष आधी लिहिली गेली, 250 वर्ष आधी, आणि दास त्याच गरीबदासजींच्या पंथानेच हा पुढे आला आहे आणि दास खूप परिचित आहे. परमात्म्याने अशी सक्त ताकीद दिली होती गरीबदासजींना आणि गरीबदासजींनी असं कडकपणे काम करून घेतलं की ह्या वाणीमध्ये जर कोणी फेरबदल केला तर त्याची ती खैर नाही राहणार. हा दास बघत होता की गरीबदासजी संत महात्मा होते, ग्रंथसाहेबमध्ये बऱ्याच काही गोष्टी अशा लिहिल्या होत्या की त्यांना वाटत होते की यावर कोणी संशोधन करावं. तर एकाने प्रयत्न केला होता, त्याला लकवा मारला गेला संताला, आजीवन दुःखी झाला. सगळ्यांनी मानलं की हे ज्याच्यामध्ये लिहिलं आहे परमात्म्याचा आदेश आहे की गरीबदासजी नाराज होतील, याला चेंज नका करू, नाहीतर हे पण बिघडवून टाकतील स्वरूप या वाणीचं. आणि इतकं हे प्रकाशात आलं नाही, एवढं पॉप्युलर नाही झालं. दास पण 37 वर्षांचा झाला होता जोपर्यंत मला गरीबदासांच्या नावाचा पत्ता पण नव्हता. जेव्हा 37 वर्षांच्या वयात नाम प्राप्त झालं सन 1988 तेव्हा गरीबदास नाव ऐकलं होतं आणि मग तिथे जाऊ लागलो जेव्हा वाणी ऐकली होती किंवा वाचणं झालं नाही. अशा प्रकारची अमरवाणी आम्ही ना कधी बघितली. आम्ही तर हनुमान चाळीसा वाचत होतो. ही सगळी वेगळ्या प्रकारची वाणी. आणि जेव्हा त्यात हे सांगू लागले की ज्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत, परमात्मा जसा आपल्या लेकरांना धमकी देत असतो सगळ्या पंथ आणि ग्रंथवाल्यांना इतरांनाही, अशी वाणी पण लिहिली आहे. तर मग कोणीतरी सांगितलं की अशी अशी वाणी सुधारली पाहिजे. तेव्हा दुसरा महात्मा म्हणत होता की ह्याच्यात छेडछाड नका करू. एकाने असं केलं होतं तर असं खूप दुःखी झाले होते ते. परमात्म्याने जी वाणी लिहून ठेवली आहे त्यात परिवर्तन नाही व्हायला पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनामुळे हा बिघाड नाही होऊ शकला. हे ॲज इट इज मिळालं आपल्याला. परमात्म्याने हे दुसऱ्यांदा अशासाठी दिलं होतं की कबीर सागरमध्ये यांच्या काळांच्या दूतांनी गडबड करून ठेवली होती. त्या स्थितीला पूर्ण करण्यासाठी गरीबदासजींच्या माध्यमातून आपल्या वाणीचा, त्या यथार्थ ज्ञानाचे पुन्हा प्रकाशन करून दिले. आता काय म्हणतात? आपल्याला हा विश्वास झाला पाहिजे की सतलोक काय वस्तू आहे. तर तिथली रुची इतकी दृढ बनून जाईल आपली, आपण स्वप्नात सुद्धा आपण इथल्या कुठल्या गोष्टीचा विचार करू शकत नाही. ह्या ज्ञानाने होईल. जसा आपण हा नकली पंथ सांगत राहिले, सतलोकाचे गुण गात राहिले, सचखंड सतलोक म्हणत राहिले, सत्पुरुष पण लक्षात होता यांच्या, पण यांना हे नव्हतं माहिती की सतनाम काय आहे, सत्पुरुष कोण आहे, सतनाम काय आहे, सतलोक काय आहे, सारशब्द काय आहे. तेच सत्पुरुष, तेच सतनाम, तेच सारशब्द, तेच सारनाम, तेच सतनाम, तेच सारशब्द. हे असं काम यांचं. आणि सतलोकामध्ये काहीच नाही झालं, तिथे तर प्रकाशच प्रकाश आहे, चैतन्यच चैतन्य आहे. आत्मा यात जाऊन असा मिळून जातो जसा थेंब समुद्रामध्ये. हे तर ह्यांचे ज्ञान. आणि मग समाधान, 5ही नामे काळाची जप करा, हे यांचं समाधान. आणि जा सतलोकामध्ये. फुटले कर्म तुझे. तिकीट तर काढलं लोकल बसचं आणि जायचं होतं 7 समुद्रापार. विमानाचं तिकीट हवं होतं, ते त्यांच्याजवळ नाही. आणि ही गोष्ट करतात की आम्ही जाणार दुसऱ्या देशांमध्ये. म्हणजे दुसऱ्या देशातून स्वदेशी यायचं असेल, तिकीट तर घेऊन ठेवलं लोकल बसचं आणि सांगतात त्या विमानाला की सतलोक हिंदुस्थानात येऊ. तर त्या विमानाचं तिकीट तर वेगळंच असतं.
त्या लोकल बसच्या तिकिटापेक्षा वेगळं असतं. तर हे सतनाम जे आहे ते इथून सतलोक जाण्याचं तिकीट आहे. आणि सारनाम मग ह्यामध्ये लांबचा रस्ता होईल तर गोष्ट जमलीच. मग तिथेच पोचू सतलोकामध्ये. तर तिथे अशी सृष्टी आहे जी इथे तर काळाने डुप्लिकेट बनवून ठेवली आहे. सारं मटेरियल नकली, 5 तत्व 3 गुणांनी. हे नाशवंत आहे इथे सगळे काही भगवान यांचे. देवता कृत्रिम सगळे नाशवंत आहेत. आणि तिथे सतलोकामध्ये आता परमात्म्याने आता ज्ञान ऐकूया. जसे की श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7 श्लोक 29 सांगितलंय की तद्ब्रह्माला जाणून आणि सारे अध्यात्म ज्ञानाशी परिचित, सगळ्या कर्मांशी परिचित प्राणी केवळ जरा आणि मरणापासून, जरा म्हणजे वृद्धावस्था, म्हातारपण, मरण म्हणजे मृत्यूपासून सुटकेचा प्रयत्न करत असतात. ते त्या तद्ब्रह्माला जाणत असतात. तद्ब्रह्माच्या विषयी अर्जुनाने 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात विचारले की किम तद्ब्रह्म. ते तद्ब्रह्म कोण आहे? तो भगवान कोण आहे ज्याला जाणल्यानंतर प्राणी केवळ जरा आणि मरणापासून सुटकेचा, म्हातारपण आणि मृत्यूपासून सुटकेचाही प्रयत्न करत असतो. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीताजीमध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो ते परमअक्षर ब्रह्म आहे. म्हणजे गीता ज्ञानदातापेक्षा वेगळा आहे. आणि तो वास्तवात अविनाशी परमात्मा आहे. गीताजींच्या अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 सांगितलंय की उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरते य लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वर. तो अविनाशी परमात्मा आहे. आणि बाकी हे सर्व नाशवंत आहेत. गीता ज्ञानदाता स्वयं म्हणतो की अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेले. गीतेच्या अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 5 आणि 9, गीतेच्या अध्याय नंबर 2 श्लोक 12, गीता अध्याय नंबर 10 श्लोक नंबर 2 हे स्पष्ट केलं आहे गीता ज्ञानदात्याने की अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म झाले, तू नाही जाणत, मी जाणतो. तर गीता ज्ञानदाता नाशवंत आणि गीता अध्याय नंबर 15 आणि श्लोक नंबर 16 आणि 17 2 पुरुष सांगितले, दोन्ही नाशवंत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. कारण की त्यात स्पष्ट केलं आहे की हे आणि यांच्या अंतर्गत जितके प्राणी आहेत सगळे स्थूल हे नाशवंत आहेत. जीवात्मा तर कोणाचा मरतच नाही. म्हणून 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकामध्ये म्हटलं आहे की उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरतः. ज्याला परमात्मा म्हणू शकतात तो आहे परमात्मा, श्रेष्ठ आत्मा. श्रेष्ठ आत्मा तो असतो जो कधी दुःख देत नाही आणि सुख देत असतो. आणि जिथे गेले पाय कापले, मारले आणि छानपैकी मिष्टान्न भोजन दिलं काजू किसमिसचं तर तो श्रेष्ठ आत्मा थोडाच झाला. हे सगळे सुद्धा खाऊ घालेल आणि दुःख पण देणार नाही, ना मृत्यू होतो. तो आहे श्रेष्ठ आत्मा, तो परमात्मा आहे. तो आपला प्रभू आहे, परमेश्वर आहे. आणि य लोकत्रयम आविश्य, आविश्य विभर्ती. आविश्य म्हणजे प्रवेश करून. आवेश्वर आहे तो अविनाशी परमात्मा आहे. तर इथे काय सांगितलं आहे? आणि तो सतलोकात राहतो. गीतेच्या अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 सांगितले की हे अर्जुन तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्या परमेश्वराच्या कृपेनेच तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. शाश्वत स्थान, कधी नाश न होणारे स्थान, आणि तिथे जाऊन परमशांती मिळेल. आता काय सांगितलंय? जसं या महापुरुषांनी पण हेच सांगितलंय की सचखंडामध्ये हे सुख आहे. सचखंडामध्ये असं सुख आहे, सतलोकात अशा सुविधा आहेत, तिथे जाऊ. बिलकुल अशी सृष्टी असेल परंतु मृत्यू कधीच होणार नाही. तर पुण्यात्म्यांनो, जर आपल्या इथे मृत्यू नाही झाला तर उन्हाळा हिवाळा पाहिला आम्ही इतके धीट झालो, आपण काय हरकत नाही. हे तर सहन करण्याची आपल्याला सवय झाली आहे. आणि म्हातारपण नसेल तर आपण कुठेच जाणार नाही, काय पर्वत इथली. आणि मृत्यू झालाच तर सांगा, हा मृत्यू तर सगळ्यात वाईट काम. सगळं जीवन ही व्यवस्था करण्यात आपण घालवत असतो. वृद्ध म्हातारपण ही जी लास्ट स्टेज असते तोपर्यंत सगळं शरीर कंडम होऊन जातं. उठता येत नाही की बसता येत नाही, ना डोळे काम करतात ना हालचाल होते. पहिलं तर इथं त्याला खूप त्रास होतो आणि पुढे यमाचे दूध ठोकतील. तर परमात्मा म्हणतात की जे खरी भक्ती नाही करत, म्हणतात जीवित जग में जुती पडे फिर जब दौड़े छाती. परमात्म्याने खूप सखोल ज्ञान समजावलं पुण्यात्म्यांनो. खूप दिवसांनी समजेल तुम्हाला, कारण की तुम्ही पहिल्या इयत्तेतील बालक आहात.
कोणी दुसऱ्या इयत्तेचा, कोणी 1 वर्षाचा, कोणी 2 वर्षांचा, कोणी 6 महिन्यांपासून, कोणी 1 महिन्यांपासून करत राहा हेच. कारण हा कोर्स आहे कम्प्लीट आणि हे अंतिम श्वासापर्यंत अभ्यास करावा लागेल तुम्हाला, जेव्हापर्यंत तुम्ही पृथ्वीवर आहात. असं समजा की हा आपला प्रवेश आहे ह्या विद्यालयात, ह्या कॉलेजमध्ये. आणि जेव्हा तुमचा हा अभ्यास पूर्ण होईल, जेव्हा इथून निघून जाल, इथे नाही राहणार, सतलोकात जाल सरळ, तिथे सुविधा मिळतील साऱ्या या अभ्यासामुळे. जसं मुलगा कॉलेज शाळेत शिक्षण घेतो तर त्या अभ्यासाचं फळ त्याला त्या कॉलेजमध्ये नाही मिळत. तिथे जाऊन जर कोणी बडबड करत असेल तर तो आपलं जीवन नष्ट करतोय. तिथे सुविधा घेत राहिलाय, पिक्चर बघतोय, चांगलं खाणं खातोय, दारू बिरू शराब पितोय आणि अभ्यास नाही. तर इथे जे अन्य कार्य आपण करत आहोत ते ह्या कॉलेजच्या नियमांच्या विपरीत आहे. हे नाही करायचं आपल्याला. इथून तर आपण आपला अभ्यास करून, मेहनत करून, भक्ती करून आणि ही सुविधा आपल्याला सतलोकात मिळेल. जो मुलगा शाळेत कॉलेजमध्ये जातो त्याच्या सुविधा त्याला बाहेर फील्डमध्ये मिळते, तिथे नाही मिळत. परमात्म्याने हा दास पाठवून दिला आपल्यासाठी इथे टीचर बनवून. आणि तुम्ही स्टुडंट विद्यार्थी आहात आणि हे आधुनिक इन्स्ट्रुमेंट हे गॉड गिव्हन आहे असं नका समजू. मनुष्याचा शोध आहे हा मनुष्य इथे होता 4 युग झाली. मागचा इतिहास बघून घ्या. एक रेडा आहे, बग्गी एवढं स्थान असायचं. आता त्याच्यात 6 खेचरं जोडली गेली, घोडे. आता त्यातूनच फिरतायत हे मानव. कुठे काय होतं यांच्याकडे? पूर्वी मातीच्या हे कटोऱ्यात रोटी खात असत, कटोऱ्यामध्ये. तर हे देवाने दिलं आहे की एक टीचर घरी बसून शिकवतो, ऐकतील, अभ्यास करतील मुलं आपल्या देवाची सगळी लेक्चर. हा दास लेक्चर देईल, भगवानाने दिलेलं ज्ञान घरी बसून ऐकतील आणि शिकतील आणि गदगद होऊन जातील घरी बसून. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? हिराबाई प्रभाकर महाजन. आपण कुठून आलात? जिल्हा जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? आधी मी कपडे शिवत होते, पण आता सध्या काही करत नाही. आधी कपडे शिवत होते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 30 ऑगस्ट 2016 घेतली. संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांच्या भक्तीत येण्यापूर्वी मी श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करत होते. तर त्या भक्तीप्रमाणे जे आहेत सगळं तसं वर्षातून 2दा पारायणाला बसणं, पुन्हा सोमवार असला की शंकराचा अभिषेक करणं, मंगळवार असला की देवीचा अभिषेक करणं, चतुर्थी असली की गणपतीचा अभिषेक करणं. आणि हे सगळ्या सेवा करताना मात्र ते सेवा करायच्या आधी पितरांना खुश ठेवण्यासाठी पितृशांती सुक्त म्हणायचे, पितरांचं हवन करायचे, देवाची पूजा करायच्या आधी. हे सगळ्या ज्या त्यांनी जशा दिलेल्या होत्या भक्ती, सगळी भक्ती करत होते. पुन्हा मातृगा इथे जाऊन आम्ही पिंडदान केले. अशा खूप भक्ती केली. ह्या स्वामी समर्थ मार्गाची आम्ही उपवास केलेत. दर महिन्याच्या पौर्णिमेचा सत्यनारायण करत होते. खूप भक्ती केली. ताई, जसं आपण सांगत आहात की पूर्वी आपण स्वामी समर्थ या संस्थेशी आपण जुडले होतात आणि त्यांनी जी काही भक्ती साधना दिले होते, जे काही पारायणे, जे काही अध्ययन, जी काही पूजाविधी आपल्याला दिली होती, ती पूजाविधी आपण मनोभावाने करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की भक्तिविधी आपण करतच होतात, तर संत रामपालजी महाराजांच्या मार्गात यावं असं आपल्याला का भासले आणि आपण त्यांच्या शरणात का आलात? आमच्या कुटुंबामध्ये जरा प्रॉब्लेम झालेत. मुलांचे लग्न झालेत. लग्न झाल्यानंतर जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे ते सुनबाई म्हटली की मला राहायचं नाही इथे. आणि तिला लहान मुलगी होती. तर मग 14 महिन्याचीच मुलगी होती तिला. तर ती म्हटली की मला राहायचं नाही इथे, मला फारकती पाहिजे. तर मग मी म्हणायची इतकी 14 महिन्याची मुलगी सोडून कसं होईल. मी इतकी टेन्शनमध्ये गेले की ह्या लहान बाळाचं काय होईल, हे दोघा नवरा बायकोंच्या भांडणामध्ये हे लहान बाळाचं काय होईल. तर मी विचार करून इतकी माझी तब्येत खराब झाली. मला रात्रीची झोप नाही आणि सारखं म्हणजे जेवण तर नाहीच नाही, जेवण तर मला जातच नव्हतं. मग
तशात मला एकांनी सांगितलं की तुम्ही दिंडोरीला जा म्हणे, दिंडोरीला जा आणि तिथून सेवा घेऊन या, मग तुमचं जरा संकट दूर होईल म्हणे. मग मी दिंडोरीला गेले. तिथे मग त्यांनी मला भैरवचंडीची सेवा दिली. भैरवचंडीची सेवा दिली, ती 28 दिवसाची सेवा दिली. तर ती भैरवचंडीची सेवा मी सकाळी 3 वाजता उठून सकाळी ती भैरवचंडीची सेवा करू लागली. 3 तर जवळजवळ 7:30-8 वाजेपर्यंत मला ती सेवा करायची असायची. तर ती पूर्ण सेवा केली. पण ती सेवा केल्यानंतर मी काही मला म्हणजे असं हे वाटलंच नाही, मनशांतीच नव्हती माझ्याजवळ. मी सारखी रडायची की माझ्या कुटुंबावर असं काय प्रसंग आला. त्या लेकराकडे बघायचे, असं काय झालं आहे मी तर सगळ्या आधी पूर्ण जे जसं सांगितलं घराला शांती मिळावी म्हणून तुम्ही काय काय करा, मी सगळं करत होते, सगळं वाचत होते, त्या 11 माळी 3 अध्याय सगळं करत होते. पण तरी अशी वेळ का आली, मी त्या लेकराकडे बघून फार म्हणजे खूप हे झाले की या लेकराचं कसं होईल म्हणून. तर तशातच आमच्या स्वामी समर्थ मार्गातल्याच एक ताई ह्या संत रामपालजी महाराजांच्या मार्गात गेलेल्या होत्या. मग त्यांना आमची कळालं, त्यांनी मग त्या आमच्या घरी आल्या आणि त्यांनी मला ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं वाचायला. त्यावेळेस माझी भैरवचंडीची सेवा चालू होती. तर मी त्या ताईंना म्हटलं मी पुस्तक नंतर वाचेन, हे माझी पूर्ण भैरवचंडीची सेवा झाली की मग मी पुस्तक वाचेन. मग त्या म्हटल्या तुम्हाला जसं वाटलं तसं करा, पण हे पुस्तक वाचा. मग माझी पूर्ण ती 28 दिवसाची सेवा झाल्यानंतर मी ते पुस्तक वाचलं. ते पुस्तक वाचल्यानंतर मला त्याच्यातलं ज्ञान कळालं, सृष्टी रचना ते सगळं कळालं. आणि मग मी म्हटलं आपण इतक्या वर्षापासून ही भक्ती करत होतो, तर आपल्या मनशांतीच मिळाली नाही, तर बघू आपण इकडे जाऊन बघू, इकडे आपल्याला मनशांती मिळते का. मी मनशांतीसाठी ह्या मार्गामध्ये आले. 30 ऑगस्ट 2016ला मी उपदेश घेतला. जसं आपण सांगत आहात की सर्वप्रथम आपण जे काही उपासना करत होतात ते केवळ सुख समाधानासाठी आणि घरातले जे काही क्लेश आहे ते दूर व्हावेत आणि मोक्षप्राप्ती व्हावा यासाठी आपण ही साधना करत होतात. परंतु त्यातनं आपल्याला काही समाधान लाभत नव्हतं, म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात. तर संत रामपालजी महाराजांचं असं काय ज्ञान आहे जे आपल्याला भावलं आणि आपण त्यांच्या शरणात आलात? जे आधी आम्ही गुरुचरित्र केलं, पण त्या गुरुचरित्रातलं आम्हाला काहीच कळालं नाही. जे पारायण केले, नवनाथचं पारायण केलं, पण त्याच्यातलं आम्हाला काहीच कळालं नाही. फक्त आम्हाला वाटायचं की आम्ही पारायण करतोय. पण जेव्हा गुरुजी संत रामपालजी महाराज हे ते पूर्ण हे जे आपले पोथी पुराण हे सगळे उघडून दाखवू लागलेत, सगळं ते तंतोतंत आपल्याला दाखवू लागलेत, त्यावेळेस खरं कळालं की खरं ज्ञान काय आहे. ना आपण इतके दिवस नुसती भक्ती कशी फक्त वाचन करत होतो की आम्ही गुरुचरित्र पारायण केलं, आम्ही नवनाथ पारायण केलं, पण ते काही त्याच्यातलं कळत मात्र काहीच नव्हतं. तर संत रामपालजी महाराजांच्या याच्यामुळे म्हणजे आम्हाला बराच असं कळाली भक्ती कशी करायची, भक्ती काय असते. आम्हाला आधी वाटायचं उपवास करणं म्हणजे भक्ती, देवाला जाणं म्हणजे भक्ती, पण खरी भक्ती काय आहे ती संत रामपालजी महाराजांच्या त्या ज्ञानामुळे आम्हाला कळाली. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांमुळे आपल्याला सद्भक्ती कळाली, खऱ्या अर्थाने परमेश्वर कोण आहे आणि त्याची भक्तिविधी काय आहे हा मार्ग कळाला, हा मंत्र मिळाला आपल्याला. तर या मार्गामुळे आणि या मंत्रजापामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय अनुभव आलेत? पहिला अनुभव तर माझा हा आला की मला मुक्तीचा मार्ग मिळाला आणि मुक्तीच्या मार्गाबरोबर पुन्हा मला मनशांती मिळाली. जी मनशांती मी खूप म्हणजे इकडे ह्या मंदिरात जा, तिकडे हे कर, खूप करत होते, पण मला मनशांती कधी मिळाली नाही. ती मनशांती मला ह्या मार्गात मिळाली की काही होऊन जाऊ दे, तिकडे परमात्मा संत रामपालजी महाराज जे करतील ते व्यवस्थितच करतील, चांगलंच करतील, असं म्हणजे मनाला माझ्या एकदम असं हे झालेलं आहे की नाही, जे करतील ते चांगलंच करतील महाराज असं. जसं आपण सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपण पूर्णपणे संत रामपालजी महाराजांना वाहून गेला आहात आणि जे काय होईल हे केवळ संत रामपालजी महाराजांच्या दयेने होणार असा आपला भाव बनला आहे. तर मला असं विचारायचं आहे की या भावामुळे, या विश्वासामुळे आपल्याला संत रामपालजी महाराजांकडून काही अनुभव किंवा काही लाभ प्राप्त झाला का? खूप अनुभव आलेत मला.
पहिला अनुभव तर मनशांतीचा आला. म्हणजे मला आता कुठे काही झालं तरी मन म्हणजे माझं जे मन आधी माझं असं रडत होतं सारखं. रात्री जाग आली म्हणजे झोप तर येतच नव्हती, पण थोडा डोळा लागला की लगेच रडत बसणं, उठणं, ते देवांचे अभिषेक करणं, कधी उठणं, 12ला 1ला कधी उठणं अभिषेक करणं. पण आता मला या भक्तीत आल्यामुळे असा आत्मविश्वास आलेला आहे की नाही, जे करतील परमात्मा संत रामपालजी महाराज ते योग्यच करतील. आणि त्या म्हणजे असं मन अगदी ठाम झालं आहे माझं की जे करतील ते योग्यच करतील आणि जे होईल आपलं ते चांगलंच होईल. तर मला माझ्या तब्येतीबद्दल सांगायचं. माझा जो हा डावा हात जो आहे ना, तो हात माझा पूर्ण सुकला होता असा अर्ध्या ह्याच्यापासून. तर तो हात सुकल्यामुळे मला काही त्याच्याने कपसुद्धा उचलता येत नव्हतं, काही काम करता येत नव्हतं. मग आम्ही औरंगाबादला हेडगेवार हॉस्पिटलमध्ये MRI केला. तर तिथल्या डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही जर आता यांचं लवकर 1 महिन्याच्यात ऑपरेशन केलं तर बरं आहे, नाही तर यांचा जो सुकलेला हात आहे याच्यापेक्षा हात विचित्र होईल, म्हणजे तो काहीच हे करणार, पुन्हा हात सुकेल. पण आज सांगितलं त्यांनी 1 महिन्याच्या आत तुम्ही ऑपरेशन करा. मणक्यामध्ये यांच्या शिर दबलेली आहे, तर त्या शिरेमुळे यांना हाताला रक्तपुरवठा होत नाही, म्हणून हात असा सुकत जाणार आहे. पण मी संत रामपालजी महाराजांच्या याच्यावर ठाम होते की नाही, महाराज माझं व्यवस्थित करतील. तर मी त्यांच्या याच्यावर विश्वास होता माझा, मला ऑपरेशन करायचं नाही. आमच्या घरचे सगळे म्हटले की तुला आता ऑपरेशन करावं लागेल, पण मी म्हटलं मला ऑपरेशन करायचं नाही. तर अचानक माझा हात हा इतका चांगला झाला आहे, आता हा हात माझा हालू शकतो, वरती जाऊ शकतो, सगळं त्या हाताने मी करू शकते. असं वाटतच नाही की माझ्या हातामध्ये हा प्रॉब्लेम होता. जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांना पूर्णपणे गुरु मानलेलं आहे आणि जे काय करतील संत रामपालजी महाराज करतील, या भावातनं, या श्रद्धेतनं आज आपल्याला एक अनुभव बघायला मिळाला आहे की आपला जो हात हा पूर्णपणे निकामी झाला होता. डॉक्टरांनी आपल्याला ऑपरेशन सजेस्ट केलं होतं, परंतु आपण संत रामपालजी महाराजांवर पूर्णपणे दृढ विश्वास ठेवून त्या ऑपरेशनाला नाकारलं आणि जे काय करतील ते संत रामपालजी महाराज करतील, माझे गुरु करतील. आणि गुरुनीसुद्धा त्यांच्या भक्ताला दृष्टांत दिला आणि आज आपला हात हा पूर्णपणे बरा आहे. तो पूर्णपणे पूर्वीसारखाच आज कार्यरत आहे, पूर्वीसारखेच आज आपण काम करत आहात. तर हा एक मोठा लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे मिळाला. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या अन्य ज्या आपल्या मैत्रिणी आहेत किंवा ज्या आपल्याबरोबर आपले आप्तेष्ट नातलग, जो आपला समाज आहे आणि जो भक्त समुदाय TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? सगळ्यांना एकच विनंती करते मी की आता सध्या संत रामपालजी महाराजांचे सत्संग बऱ्याच TV चॅनलवर चालू आहेत. तर त्याच्या खाली जी एक पट्टी चालते त्या पट्टीवर सगळे ते फोन नंबर वगैरे येतात. तर तिथे तुम्हाला पुस्तकंसुद्धा मोफत मिळू शकतात. ज्ञानगंगा आधी लागलेच तर ते पुस्तकं मागवा, मोफत तुम्हाला पुस्तकं मिळतील. पुस्तकं मागवा, पुस्तकं वाचा आणि ते ज्ञान समजून घ्या. मग नंतर तिथे फोन नंबर करून तुम्हाला ते बरोबर सांगतील की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा नामदान केंद्र कुठे आहे आणि मग तुम्ही त्यांच्याकडून नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतात. जसं आपण सांगत आहात की TV चॅनलवर जे काही मोबाईल नंबर आज फ्लॅश होत आहेत, त्या मोबाईल नंबरपैकी कुठल्याही एखाद्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? तिथे काहीच 1 रुपयासुद्धा लागत नाही. मोफत मोफत नामदान मिळतं, 1 रुपयासुद्धा लागत नाही. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.